हॅलो, नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवरती. तर मी आहे शिल्पा आणि तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजचा दिवस काही असा गेला. सकाळी थंडीमुळे काही उठेना, पण मुलांच्या शाळेसाठी आपल्याला लवकरच उठावं लागते, टिफिन वगैरे तयार करावं लागते. तरी पण म्हटलं की मला थोडंसं काल बरं नव्हतं वाटत, तर आज म्हटलं थोडंसं गोळी वगैरे खाल्ली की झोप येतेच, उठूशा नव्हतं वाटत. पण थंडी इतकी वाजायली की उठे होईना. मग नंतर विचार केला की मी उठणार नाही तर मुलांना टिफिन कसं देणार. तर टिफिनसाठी जे होतं घरी ते तुरंतमध्ये बनवून दिलं आणि मुलांना पाठवलं शाळेमध्ये. शाळेमध्ये गेले आहेत मुलं, आता येणारच लवकरच. आणि माझे पण कामं आटोपले आहेत, मला पण थोडं बाहेर जायचं आहे. तर म्हटलं की एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी शूट करूनच टाकते. तर आज मी काय बनवलेलं आहे ते नक्की तुम्हाला मी दाखवणार. ते तर मी बनवलेली आहे मेथीची भाजी आणि पराठे बनवून दिले. मुलं गेले आहे शाळेत आणि शाळेत गेले आहेत मुलं. आता थोड्या वेळातच ते येणार. तर घरामध्ये थोडंसं म्हणजे व्यवस्थित करायला थोडंसं हेच वाटते. असं मला 2 वाजले का मला आज मी व्हिडिओ शूट करत आहे, तर 2 वाजेपर्यंत कामच करत होते. मग म्हटलं की थोडंसं आवरून घेते, पण मलाही थोडंसं बरं नव्हतं वाटत, तर त्याच्यामुळे म्हटलं मला जेवढं जमेल तेवढं मी करणारच. तर अजून मी काय काय केलं तर तुम्हाला मी नक्की दाखवणार काय काय केलं ते. तर तुम्हाला दाखवते म्हटलं, पण काही समजत नाही आहे की कसं दाखवायचं, कारण बॅक कॅमेरा काही होत नाही आहे. तर मला बघावं लागेल आधी बॅक कॅमेरा कसं होते, मग मी तुम्हाला नक्की दाखवणार मी काय आज बनवलेलं आहे जेवणामध्ये. आणि तुम्हाला एक दाखवू शकते जे माझ्याकडे आहे ते नक्कीच पूर्ण डब्बा भरलेला होता. मी बनवलेली आहे ही आवडा कँडी बनवलेली आहे. आणि हा डब्बा पूर्ण पॅक होतं. आणि एक स्टीलचा डब्बा छोटावाला तो पण पूर्ण पॅक होतं. 2 किलोचे बनवलेले आहे आवळा कँडी. आणि इतकी सुंदर अप्रतिम झालेले आहेत आवळा कँडी. आणि तुम्ही पण नक्कीच रेसिपी रेसिपीने जे आपले व्हिडिओ वगैरे असतात ना, त्याच्यामध्ये आवळा कँडीची रेसिपी भेटून जाईल. कोणाला तर माहिती असेल आणि तुम्ही पण बनवले पण असेल. माझ्या मुलाला खूप आवडते. माझी मुलगी तर अजिबात खात नाही, पण माझ्या मुलाला आवळा कँडी त्यानेच सगळं संपवलं. हे छोटंसं हे एवढंच उरलेलं आहे. ती तर अजिबात हात नाही लावत, पण मी थोडंसं खाते. आणि माझा मुलगा सगळ्यात जास्त खाते हे आवळा कँडी. तर आवळा कँडी म्हणजे कसं आहे, सिजनेबल फळ असते. आवळा काही आपल्याला वर्षभर मिळत नाही, तो हिवाळ्यातच येतो ना, हिवाळ्यातच आपल्याला मिळतो. हिवाळ्यात मिळतो. त्याच्यामुळे प्रत्येक जे फळ असते, जे ऋतूमानाप्रमाणे आपल्याला मिळतो, ते नक्कीच खायला पाहिजे. कारण आपल्या शरीराला जे आवश्यक असते ते आपण खातच नाही. आणि आवडतं असं खाणं होत नाही. आम्ही जेव्हा लहान असायचे ना, तर आमच्या म्हणजे घराच्या बाजूलाच, माझ्या आईकडे घराच्या बाजूलाच आवड्याचं मोठं झाड होतं आणि मंदिर होतं. खूप मोठं मंदिर होतं. आणि त्या मंदिराच्याच परिसरामध्ये तो आवड्याचं झाड होता. तर आम्ही सगळे म्हणजे मुलं जे होते घराजवळचे सगळे आम्ही तिथं खेळायला जायचो. खेळायला जात असल्यामुळे आम्हाला तिथं आवडे भेटायचे, जे जे पडतात ना खाली. आणि चांगले कारण स्वच्छ जागा असायची, पूर्ण स्वच्छ केलेलं असायचं, कारण मंदिराचा परिसर असल्यामुळे तिथं सगळं छान असं परिसर स्वच्छ असायचं. तर मग आम्ही खेळता खेळता आम्हाला आवडे मिळाले की आम्ही कच्चेच खाऊन टाकायचे. आणि तेव्हा म्हणजे एक वेगळीच मजा असते. कुठं काय आपण आता आता आपण फळं धुवून खातो, पण आपल्याला कसे जसे बोरं असतात, आमच्याकडे बोरं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात तर माहिती नाही. तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये